ही मागच्या जन्मातली माझी बायको आहे आणि या जन्मात तिचं आणि माझं लग्न लावून द्या। ते भीतीदायकही आहे नाही म्हटलं तर। सैराट मराठी मनोरंजन विश्वातला एक विक्रमी सिनेमा। 10-20 नाही तर तब्बल 100 कोटींचा गल्ला कमवणारा हा चित्रपट अजूनही कुणी विसरलेलं नाही। या चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला। आर्ची आणि परशाची जोडी इतकी हिट झाली की बॉलिवूडसह टॉलिवूडलाही या चित्रपटाची भुरळ पडली। या चित्रपटानंतर त्यात काम केलेल्या कलाकारांचं नशीबच पालटलं। पण आर्चीसाठी हा प्रवास सोपा नव्हता। नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनं आर्ची ही भूमिका साकारली होती। रिंकूचा हा पहिलाच सिनेमा आणि कला विश्वातलं पहिलंच पाऊल। पण तिच्या दमदार अभिनयानं आणि ग्रामीण ठसक्यानं ती पहिल्या चित्रपटात गाजली। यश, कीर्ती, प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसे सगळं काही भरभरून मिळवलं। इतकं की या चित्रपटानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही। आता तर रिंकू आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड पर्यंत पोहोचली आहे। पण या यशासोबत तिला काही वाईट अनुभव देखील आले। असे अनुभव जे ती आयुष्यभर विसरू शकणार नाही। त्यातलाच एक भयानक किस्सा घडला ते सैराट नंतर। सैराट इतका हिट झाला की ग्रामीण भागात आर्चीसाठी लोक अक्षरशः वेडे झाले होते। तिला भेटायला, पाहायला तिच्या गावात, गावाबाहेर, घराबाहेर लोक चिक्कार गर्दी करायचे। एवढी की एका वेळेनंतर आर्चीला म्हणजे आपल्या रिंकूला सुरक्षा द्यावी लागली होती। एका सर्वसामान्य मुलीसाठी आणि तिच्या घरासाठी हे जितकं आनंदाचं होतं तितकंच धक्कादायकही। कारण गावागावातून आलेले चाहते तिच्या घरात शिरायलाही मागे पुढे पाहत नव्हते। एक तर असा चाहता होता की त्याने रिंकूला आणि तिच्या घरच्यांना अगदी हैराण केलं होतं। सैराट नंतर रिंकू अनेक कार्यक्रमांना जायची, त्यामुळे ती कार्यक्रम संपल्यावरती आपल्या चाहत्यांना भेटायची, हात मिळवायची, गर्दी असेल तर त्यांना पाहून लांबूनच हात करायची। अशाच एका कार्यक्रमानंतर रिंकूनं सहज एका चाहत्याला बघून हात दाखवला आणि तिथेच सगळा घोळ झाला। हा कोण कुठला चाहता, त्याचं नाव काय, गाव काय काहीच माहिती नव्हतं। पण रिंकूनं हात दाखवला म्हणून तो थेट तिच्या घरीच येऊन धडकला। बरं, घरी येऊन भेटला आणि गेला असंही नाही, पठ्ठ्यानं थेट रिंकूला लग्नाची मागणीच घातली। तिच्या घरी जाऊन आई बापा पुढे उभा राहिला आणि म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय। तिनं काल माझ्या डोळ्यात बघितलं, ती साक्षात रुक्मिणीचा अवतार आहे। मागच्या जन्मी मीही देव होतो, त्यामुळे या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या। हे ऐकून हसावं की रडावं हेच रिंकूच्या घरच्यांना कळेना। कसं बसं त्याला समजावून घरी पाठवलं, पण पोरगं काही ऐकायला तयार नाही। एकदा नाही, दोनदा नाही तर त्याने रिंकूच्या घरी जाण्याचा सपाटाच लावला। एकदा तर ती परीक्षेसाठी गेली होती आणि हा बाबा तिथेच येऊन पोहोचला। रिंकू पेपर देऊन बाहेर आली तर हा समोरच उभा। रिंकूला पाहून तो थेट तिच्या पुढे गेला आणि पैशानं गच्च भरलेली थैली नेऊन तिच्या पुढे उभा राहिला। रिंकूसाठी हा प्रकार भयंकर, धक्कादायक आणि भीतीदायक होता। कारण एक पुरुष भर रस्त्यात आपल्या पुढे पैशांची झोळी ओततो हे कुठल्याही स्त्रीसाठी धक्कादायकच। पण रिंकू काही त्याला बदली नाही। पुढे त्याने रिंकूला आणि तिच्या घरच्यांना प्रचंड त्रास दिला। मग शेवटी न राहून रिंकूला अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली। पुढे या प्रकरणात पोलीस आल्यानंतर हे प्रकरण शांत झालं। पण हा प्रसंग अजूनही रिंकूच्या मनातून गेलेला नाही। जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या धक्कादायक अनुभवांविषयी ती बोलत असते तेव्हा रिंकू हा किस्सा आवर्जून सांगतेच। एक माणूस होता जो माझ्या घरी सातत्याने येत होता आणि त्याचं म्हणणं होतं की ही मागच्या जन्मातली माझी बायको आहे आणि या जन्मात तिचं आणि माझं लग्न लावून द्या। ती रुक्मिणीचा अवतार आहे वगैरे वगैरे। ती देवी 17-18। आणि नेमकं काय घडलं मला प्लीज हे जाणून घ्यायचंय। अगं काही नाही, मला आता आपण रँडमली एका कार्यक्रमात गेलो, आपण लोकांना हाय नमस्कार करतो आणि त्याचं असं म्हणणं आहे की तिने त्या सगळ्यात मला बघून हाय केला आणि तिने माझ्या डोळ्यात पाहिलं। मी म्हटलं मला ते लोकही माहीत नाही। तर ते घरी आले आणि ते सतत म्हणायचे किंवा मी ज्या इव्हेंटला जाईल तिथे तो माणूस यायचा आणि त्याचं म्हणणं होतं की ती देवीचा अवतार आहे, तिच्यात रुक्मिणी मला दिसते आणि मग मागच्या जन्मी ती माझी बायको होते तर या जन्मात मग मला तिच्याशी लग्न करायचं आहे। तो सारखा घरी तो सतत घरी यायचा, सतत त्रास द्यायचा आणि ते भीतीदायकही आहे नाही म्हटलं तरी। सायकोटिक आहे। हां, तर हा अनुभव मला आला आहे।